नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 280वा भाग. पहिली कविता आहे काळाच्या महिमेबद्दल. ती आपल्या मुलाला म्हणाली, इथे या वाड्यात तुझा जन्म झाला होता, पण आज इथे वाडाही नाही आणि ती माणसंही नाहीत. चिमणी आपल्या आता जरा मोठ्या झालेल्या पिल्लाला म्हणाली, इथल्या झाडावरचाच तुझा जन्म, पण आता इथे घरटेही नाही आणि ते झाडही नाही. नदी काठच्या एका जागेकडे बोट दाखवून एक वाघीण म्हणाली, हेच तुझ्या जन्माचं ठिकाण, पण आता इथे नदीही नाही आणि जंगलही नाही. बोटीतून एक दूरचे ठिकाण दाखवून एक बाप मुलाला म्हणाला, हे इथेच कुठेतरी तुझं जन्माचं ठिकाण आहे, पण खरं म्हणजे सुनामीनंतर आता ते बेटही नाही आणि त्या बेटावरची माणसंही नाहीत. ती आपल्या मुलाला म्हणाली, इथेच या वाड्यात तुझा जन्म झाला होता, पण आज इथे वाडाही नाही आणि ती माणसंही नाहीत. एक चिमणी आपल्या आता जरा मोठ्या झालेल्या पिल्लाला म्हणाली, इथल्या झाडावरचाच तुझा जन्म, पण आता इथे ते घरटेही नाही आणि ते झाडही नाही. नदी काठच्या एका जागेकडे बोट दाखवून एक वाघीण म्हणाली, हेच तुझ्या जन्माचं ठिकाण, पण आता इथे ती नदीही नाही आणि ते जंगलही नाही. बोटीतून एक दूरचे ठिकाण दाखवून एक बाप मुलाला म्हणाला, हे इथेच कुठेतरी तुझं जन्माचं ठिकाण आहे, पण खरं म्हणजे सुनामीनंतर आता ते बेटही नाही आणि त्यावरची माणसंही नाहीत. आता दुसरी कविता आहे. तुम्ही लिहिलेलं कुणी वाचू शकलं नाही, तर तुम्ही डॉक्टर असताच असं काही नाही. तुम्ही लिहिलेलं कुणी वाचू शकलं नाही, तर तुम्ही डॉक्टर असताच असं काही नाही. तुम्ही लिहिलेलं पुस्तकातलं जर कोणाला समजलंच नाही, तर तुम्ही थोर साहित्यिक असताच असं काही नाही. तुम्ही लिहिलेलं पुस्तकातील जर कुणाला समजलंच नाही, तर तुम्ही थोर साहित्यिक असताच असं काही नाही. तुम्ही चित्रात जे काही काढलंय ते जर कुणाला कळलंच नाही, तरी पण तुम्ही मॉडर्न आर्टवाले चित्रकार असताच असं काही नाही. तुम्ही चित्रात जे काही काढलंय ते जर कुणाला समजलंच नाही, तर तुम्ही मॉडर्न आर्टवाले चित्रकार असताच असं काही नाही. गाण्याच्या रसग्रहणात जरी काही चांगलं लिहिलं नसलं, तरी ते गाणं लोकांना आवडलेलं नसतंच असं काही नाही. तुम्ही लिहिलेलं कुणी वाचू शकलं नाही, तर तुम्ही डॉक्टर असताच असं काही नाही. तुम्ही लिहिलेलं पुस्तकातील जर कुणाला समजलंच नाही, तरी पण तुम्ही थोर साहित्यिक असताच असं काही नाही. तुम्ही चित्रात काय काढलंय ते जर कोणाला कळलंच नाही, तरी पण तुम्ही मॉडर्न आर्टवाले चित्रकार असताच असं काही नाही. आणि गाण्याच्या रसग्रहणामध्ये जरी काही चांगलं लिहिलेलं नसलं, तरी ते गाणं लोकांना आवडलेलं नसतंच असं काही नाही. आता पुढची हिंदीमधली एक छोटीशी कविता आहे. त्याच्यामध्ये कैलासची परिक्रमा किंवा तशाच उंचीवरील पदभ्रमणात काय करावे ह्याच्याबद्दलच्या सूचना आहेत. कैलासची परिक्रमा किंवा तशाच उंचीवरील पदभ्रमणात काय करावे ह्याच्याबद्दलच्या सूचना आहेत. बहुत अधिक खाना मत खाना, लेकिन खाए बिना न रहना. थोड़ी थोड़ी देर के बाद कुछ ना कुछ तुम खाते रहना. बहुत अधिक खाना मत खाना, लेकिन खाए बिना ना रहना. थोड़ी थोड़ी देर के बाद कुछ ना कुछ तुम खाते रहना.
बहुत अधिक पानी मत पीना, लेकिन पिए बिना न रहना। आधे आधे घंटे बाद घूंट घूंट तुम पीते रहना। बहुत अधिक पानी मत पीना, लेकिन पिए बिना न रहना। आधे आधे घंटे बाद घूंट घूंट तुम पीते रहना। बहुत अधिक तुम थक ना जाना, रुको तो ज्यादा देर न रुकना। चलते चलते कदम कदम पर लय और ताल में सांसें लेना। बहुत अधिक तुम थक ना जाना, रुको तो ज्यादा देर न रुकना। चलते चलते कदम कदम पर लय और ताल में सांसें लेना। तेज भी चलो अगर कभी, ज्यादा तेज कभी न चलना। तुम्हारे और औरों के बीच फासला अधिक न होने देना। तेज भी चलो अगर कभी, ज्यादा तेज कभी न चलना। तुम्हारे और औरों के बीच फासला अधिक न होने देना। अगर किसी को कुछ भी हो, प्रथम मदद तुम खुद ही करना। अगर लगे बस में ना अपने, मदद मांगने नहीं लजाना। अगर किसी को कुछ भी हो, मदद प्रथम तुम खुद ही करना। अगर लगे बस में ना अपने, मदद मांगने नहीं लजाना। बहुत अधिक खाना मत खाना, लेकिन खाए बिना न रहना। थोड़ी थोड़ी देर के बाद कुछ ना कुछ तुम खाते रहना। बहुत अधिक पानी मत पीना, लेकिन पिए बिना न रहना। आधे आधे घंटे बाद घूंट घूंट तुम पीते रहना। बहुत अधिक तुम थक ना जाना, रुको तो ज्यादा देर न रुकना। चलते चलते कदम कदम पर लय और ताल में सांसें लेना। तेज भी चलो अगर कभी, ज्यादा तेज कभी न चलना। तुम्हारे और औरों के बीच फासला अधिक न होने देना। अगर किसी को कुछ भी हो, मदद प्रथम तुम खुद ही करना। अगर लगे बस में ना अपने, मदद मांगने नहीं लजाना।